केंद्रीय मंत्री अमित शहांनी मुंबईमध्ये गणपती दर्शन घेतलेलं आहे। अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। तर शहांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र दांडी मारल्याचं दिसून आलंय। अमित शहांसोबत फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती होती। वर्षा आणि सागर बंगल्यावर शहांनी इथं दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं। त्यानंतर लालबागच्या दर्शनासाठी शहा पोहोचले। मात्र अजित पवार यांनी जाणीवपूर्वक भेट टाळल्याची चर्चा आहे, कारण याच्यामध्ये कुठेही अजित पवार दिसलेले नाही। अजित पवार महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे आणि अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। कारण आता जेव्हा महायुतीचे मोठे नेते, केंद्रीय नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये आलेले असताना त्या कार्यक्रमामध्ये कुठेही, त्या दौऱ्यामध्ये कुठेही अजित पवार दिसलेले नाही। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। अजितदादांची तब्येत बरी नव्हती। अजितदादांची तब्येत बरी नसल्याने ते काही ठिकाणी गेले नाही। तर मला असं वाटतं की त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये। अजितदादा असेल किंवा एकनाथ शिंदेजी असेल, यांना आता आम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते मानत नाही। वा आमच्या परिवाराशी भारतीय जनता पार्टी नाही, देशहितासाठी काम करणारा एक परिवार आहे। भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वासार्हता कमी झाली, भारतातली कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय। कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। म्हणजे तुम्ही तिकडे लढा, जरा लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील। मला असं की त्यांनी कुठे उपस्थित राहावं, काय उपस्थित राहावं, कोणाला भेटावं हे सांगणं माझं काम नाही। आता त्यांना जर वाटत असेल की ती बैठक महत्वाची नाही आणि ते गेले नसतील, तर त्याला काय करावं, आपण काय बोलावं ना त्याच्यात, आपल्याला काय करायचं त्याच्याशी। त्यांना वाटत असेल की जीएसटी बैठक महत्वाची नाही आहे, कुठलाही नेता हेच सांगेल ना की सगळ्यांनी एकत्रित राहा आणि विजय संपादन करा, मेजॉरिटी आणा, हेच सांगणार ना। आणि गणेश दर्शनाला म्हटलं तर मुंबईमध्ये मला वाटतं सगळ्या हिंदुस्थानाने जगामध्ये जास्तीत जास्त गणपती, सार्वजनिक गणपती कार्यक्रम होत असतात आणि त्याच्या दर्शनासाठी सगळे लोक कधी परदेशातून सुद्धा येतात। त्याप्रमाणे ते दरवर्षी येतात आणि दर्शन घेतलेलं उत्तम गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।